आपल्या सर्वांचं लाडकं असं नेतृत्व, आपल्या सगळ्यांची जी इच्छा होती ती इच्छा चौथ्या टर्मला पूर्ण झाली। ते आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे मंत्री माननीय नामदार भरतशेठ गोगावले, व्यासपीठावरील सर्वच्या सर्व मान्यवर, वेळ कमी आहे, या ठिकाणी एवढंच सांगेन की ही जी जिल्हा परिषद निवडणूक आहे या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या कुशीमध्येच तयार झालेला अनिल नालावडे याचा मुलगा अविनाश नालावडे, ज्याच्या नावातच अविनाश आहे, त्याचा विनाश होऊ शकत नाही असा हा अविनाश नालावडे। आणि आम्ही 2007 पासून शेठना माहिती आहे ज्या पानसई ग्रामपंचायतीमध्ये काम करत आलो, त्याच्यानंतर अनेक विकास कामं त्या पानसई ग्रामपंचायतीत आम्ही केली। सुरुवातीला ती ग्रामपंचायत महाड मतदारसंघाला मिळणार आणि म्हणून आम्ही तिथं कामाला लागलो होतो। त्यावेळेला खरं तर आमचा विलास थोडा आमच्या मतांच्या विरुद्ध होता, परंतु विलास देखील इन झाला, म्हणजे आत आला शिवसेनेत, आणि विलास देखील त्या ग्रामपंचायतीचा अतिशय उत्कृष्ट असा सरपंच झाला। तो माझा मित्र विलास या पंचायत समिती माणगावसाठी निवडणूक लढवतोय। मी या ठिकाणी एवढं सांगेन, दोघंही एवढे जबरदस्त उमेदवार आहेत की त्यांना आपण निवडून देणं का गरजेचं आहे, तर हा भगवा जर शिरावर नसेल तर परका तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा। आता सगळ्यांनी सांगितलं की काही मतभेद पक्षामध्ये असतात, काही काळ आम्ही सुद्धा बाजूला गेलो, परंतु शेठना विसरलो नव्हतो। शेठना आमचे फोन चालू असायचे, परंतु शेठ तुम्हाला सांगतो, तुमच्या निवडणुकीच्या पूर्वी आपण या मतदारसंघात जवळजवळ 3000 कोटी रुपयाची कामं केलीत आणि त्याची पोचपावती ही तुम्हाला लोकांनी दिलेली आहे। हा विजय शेठ, खरं तर त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला मुंबईला बसलो असताना बोललो की हा विजय तुमचा आहे आणि ही मतं देखील तुमची आहेत। त्याचप्रमाणे अविनाश हा असा कार्यकर्ता आहे का त्याच्या नावावरती ज्या मतदारसंघात मतं मिळणार आहेत याचं कारण शेठने केलेलं काम आणि त्याला आपल्या सर्व कार्यकर्त्याची असणारी जोड। आणि म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगेन, कोणतीही पर्वा न करता काही कोणी बोललं, काल मी बोरवाडीला देखील सांगितलं, जे समोरचे उमेदवार आहेत शेठ ते तिकडे गेले का सांगतात आम्ही विळा विभागात जोरात आहोत, आणि विळा विभागात आले का सांगतात आम्ही पानसई विभागातून लीड घेऊ। असं काही नाही, कमीत कमी 4 ते 5,000 मतांच्या फरकाने अविनाश नालावडे आणि विलास शिंदे यांची तर कमी मतांनी, का तर अविनाशच्या जिल्हा परिषद सीट लागल्याशिवाय राहणार नाही, विजय हा निश्चित धनुष्यबाणाचाच आहे। आणि म्हणून सर्वांना तुम्हाला विनंती करतो की तुम्ही 1 नंबरचं बटन, एकाच मशीनवरती 2 निशाणे आहेत, एक आहे जिल्हा परिषदेची 1 नंबरलाच बटन दाबायचं आहे, नंतर पंचायत समितीची 1 नंबरलाच आपली धनुष्यबाण निशाणी आहे। आपण बरोबर काम करा। आपले नातेवाईक हे जे 2 नंबरला का तिकडे 1 नंबरला, ठीक आहे, 2 नंबरला धनुष्यबाण निशाणी आहे, त्याच्या समोरचं बटन दाबा। आणि आपल्याला एकच विनंती करतो, आपल्या या विभागामध्ये, मुंबईमध्ये, सुरतमध्ये जे जे काही नातेवाईक असतील, भलं थोडंसं वेगळं काम करत असतील, त्यांना पटवा, त्यांना सांगा, त्यांना मनवा, आणि विलास आणि अविनाश यांना मतदान जास्त कसं होईल याची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय